तुझे खाते ते गोळा आहे. तर काही नाही, जास्त काही करण्याची गरज नाही, आमचं फक्त थोडंसं ऐका. आम्ही नेहमीच बरोबर असतो. शी इज ऑलवेज राईट. बस थँक्यू आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. भूमी उठताना जाती नरसिंह राज छत्रपती सह्याद्री कोकुला धरणी कापली राज बघत त्याची हातवर भाग तानाची बाजी धनाची कंक लढून पुसला मुगली कलंक मराठी माती मर्दाची शांती 18 पगड लढल्या जात लावा तुम्ही कुरफत दाखल पुन्हा हिंदूचं सळसळ रंग ठोकून सांगतो हलवू तख्त काशी मथुरा करुणी मुक्त काशी मथुरा करुणी मुक्त काशी मथुरा करुणी मुक्त शिवरायांची यान काशी मथुरा बाकीराम. सौ श्री संगीता संतोष प्रभाकर गायकवाड यांची सुकन्या चिरंजीव पै शंभूराज, सौ श्री अनिता रामदास तुकाराम कुटवड यांचे सुपुत्र यांचा शुभविवाह पार पडतो. गायकवाड व कुटवड व गायकवाड या दोन्ही परिवाराने आपल्याला जे आग्रहाचं आणि प्रेमाचं आमंत्रण दिलं होतं त्याचा स्वीकार करून आपण सर्वजण या शुभमंगल प्रसंगी उपस्थित राहिलात. दोन्ही परिवाराच्या वतीने मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. संयोजकांनी सुरुवातीपासून सर्वांचा नामोल्लेख करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे, तरीसुद्धा कुणाचा नामोल्लेख राहिल्यास या दोन्ही कुटुंबियांची सदस्य या नात्यानं मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते, कारण आपण सर्वच जण आमच्यासाठी मान्यवर आहात. यामध्ये राजकीय, सामाजिक, शैक्षणिक महादेवांचे गुह्य ज्ञान तुम्हाला मी सांगतो आणि मी थांबतो. महादेव असं म्हणतात, स्त्री पुरुष नाम भेदे शिवपणे एकले नादे जग सगळे आधारे पणे. म्हणजे मला जर प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला पार्वतीची पूजा करावी लागेल, तर हा महादेव तुमच्यावर प्रसन्न होईल. ही आमच्या हिंदुस्थानच्या स्त्री पुरुष संस्कृतीची धारणा आहे, अवधारणा आहे आणि मांडणी आहे. आणि म्हणून या असणाऱ्या सोहळ्यामध्ये हे दोघे जण शिवपार्वती विवाहाच्या थीमनुसार इथे आले, याचा मला खूप आनंद झाला. पण प्राजक्ता, तुला सांगू, आज तुझ्या बाबांच्या आणि आईच्या मनामध्ये ना खूप वेगळ्या भावना असतील. आई ज्यावेळी मला त्या गोष्टी सांगत होती, तुझ्या जन्माच्या वेळी झालेला संघर्ष आणि त्या संघर्षाच्या वेळी तुझ्या बाबांच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी, आणि त्या प्रसंगी निर्णय घ्यायचा होता, आई पाहिजे की बाळ पाहिजे, बाळाची खात्री नाही, आईची खात्री नाही. अशा वेळी प्राजक्ता, तुझ्या पूर्व पुण्याईचं फळ तुझ्या आईच्याही वाट्याला आलं असेल, आणि तुझ्या आईचे वडील जे कीर्तनकार होते त्यांच्या आषाढीची वारी, पंढरीची वारी, तेही फळ आलं वाट्याला. आणि भगवान परमात्मा पांडुरंगानं प्राजक्तालाही जीवदान दिलं आणि तिच्या आईलाही दिलं, म्हणून आज सोहळ्याच्या दिवशी तिच्या आईचे डोळे भरून आले असतील. हा प्रसंग जास्त कुणाला माहिती नाही, परंतु आज तिच्या आई बाबाची आहे. प म्हणजे अतिशय उत्कृष्ट संभाषण कौशल्य असतं. क शब्द हा कलेशी आहे, अंतर्ज्ञानाशी आहे, आणि ज शब्द हा संघर्षाची आहे, ध्येयवादाशी आहे. ही संघर्ष करणारी, ध्येयवादी, अंतर्ज्ञान आणि कलात्मक असणारी एक अतिशय आदर्श स्त्री आज तुझ्या जीवनामध्ये येते. फुलाप्रमाणे तिला जप, कारण पारिजातकाचा प्राजक्ता म्हणजे फूल आहे, ते सुगंधी फूल आहे. त्या सुगंधी फुलाचा दरवळ अजून हिंदुस्थानाला आणि जगाला यायचा आहे. ती सगळी आता तुझी जबाबदारी आहे. प्रत्येक क्षणी तू तिच्या मागे उभा राहशील, कारण आज माया माहेर खुंटले, ममत्व मिटले. आज हा दिवस खूप वेगळा आहे. एकनाथ महाराज म्हणतात, माया श्री ज्ञानदेव. खालून आवाज आला नाही रे, तुकाराम म्हणताना भंडारा डोंगरावर आवाज गेला पाहिजे. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. माती आमचे, राष्ट्र आमचे, यासाठी बलिदान दिलेल्या सगळ्या हुतात्म्यांना, ऋषी साधू संतांना एक भारत माता की जय म्हणून, कारण आमचा देह आणि आमचा देव याच्यामध्ये देश लागतो. त्या मातीसाठी एक घोषणा आणि मग विवाह सोहळ्याला सुरुवात होईल. सगळ्यांनी आपल्या मुठी आवडून जय म्हणायचं आहे. सगळ्यांनी भारत
चिरंजीवी प्राजक्ता गायकवाड, आता गायकवाड नसणार थोड्या वेळाने, या दोन्ही बाजूचे सगळे पाहुणे मंडळी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, भाषणाची वेळ निश्चित नाही आहे, पण सर्वांच्या वतीने स्वागत करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. मला आठवते की साखरपुड्याच्या वेळी प्राजक्तांनी हुडकून काढलं की संयुक्तराजे कुठे आहेत आमच्या, आणि